श्री स्वामी समर्थ. आपण जर देवपूजा योग्य नियमांनी केली तर देवपूजेचं संपूर्ण पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं. तुम्हाला हे खोटं वाटत असेल, पण देवपूजा करताना सुद्धा काही नियम असतात आणि त्या नियमांचं पालन केलं तर त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं. जसं की देवपूजा करताना आपलं मन शांत असावं, एकाग्र असावं. देवपूजा करताना नेहमी आसन घेऊनच आपल्याला बसायचं आहे. देवांना ज्यावेळेस आपण स्नान घालणार आहोत त्यावेळेस आपल्या घरामध्ये असणारा शंख सर्वात आधी आपल्याला त्याला अभिषेक घालायचा आहे, नंतर घंटा पूजन करायचं आहे आणि नंतर मग बाकीच्या सर्व देवांना आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. देवपूजा करताना नेहमी स्वच्छ कपडे घालूनच देवपूजा करायची आहे. देवांची उंची आपल्यापेक्षा कमी असायला हवी. देवपूजा ही नेहमी ब्रह्ममुहूर्तावरती करावी किंवा सकाळी 9च्या आधी तरी आपली देवपूजा झालीच पाहिजे. देवपूजा करताना पुरुषांनी आपल्या कपाळाला गंध लावायचा आहे आणि महिलांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावणं खूप महत्त्वाचं आहे. या नियमांनी देवपूजा करा, तुम्हाला संपूर्ण देवपूजेचं फळ नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.